भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर समस्त ग्रामस्थ मंडळी बोर्डी सर्वांच्या अथक परिश्रमातून आयोजित भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समारोपाकडे वाटचाल करत आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, बालमित्र सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला अभंग सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला विठाला। आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे। मानवी जीवनामध्ये साधना करणं गरजेचं आहे। तीन गोष्टी: साधक, साधना आणि साध्य। साधकाला साध्यापर्यंत जाण्यासाठी कशाची गरज आहे? साधनेची गरज आहे। जसं आता मी मागच्या गावापासून आपल्या गावापर्यंत येण्यासाठी जे साधन वापरलं ते साधन कोणतं आहे? गाडी। बिना साधनेचं आपण पोहोचू शकतो का? नाही, साधन आवश्यक आहे। सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कलियुगामध्ये साधना होत्या म्हणून माणसं देवापर्यंत गेली। युग परत्वे मानवाचं आयुष्य कमी 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 होत गेलं म्हणून साधना सोप्या 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 होत गेल्या। सत्ययुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात, कलियुगामध्ये साधना फार कठीण होते। कृतयोगी शमदमादी साधना, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारी आगमोक्त पूजन, तंत्र विधान विधियुक्त। सत्ययुगात कठीण साधना होत्या। त्याचं कारण होतं ना, माणसाला किती आयुष्य होतं सत्ययुगात? 1,00,000 वर्ष। माणूस किती दिवस जगायचा? 1,00,000 वर्ष। एखादी गोष्ट जास्त मिळाली की माणसं माजते। पाणी सुद्धा माजते। पाणी सुद्धा जर पाऊस का जास्त झाला ना विहिरीला का बोरला हापशीला, बरोबर ते पाणी कसं लागते? त्याची चव बदलते। त्यावेळेस ते माणूस म्हणला पाणी लय गोड होतो विहिरीला। जास्त पाण्यानं पाणी काय झाले? तसंच सत्ययुगातल्या लोकांना 1,00,000 वर्ष आयुष्य मिळालं। माणसं एखादी गोष्ट जास्त मिळाली की त्याचा दुरुपयोग करतात। 1,00,000 वर्षाच्या आयुष्याच्या कालावधीमध्ये माणसं देहभान विसरून कसे तरीच वागायला लागले। देव म्हणले एखादी गोष्ट जास्त देणं परवडत नाही। त्रेतायुगातल्या लोकांसाठी देवाला 1 कमी केला। किती वर्ष आयुष्य? 10,000। सांगू दे आवश्यक 10,000 वर्ष आयुष्य। पुन्हा त्रेतायुगातली लोक सरते शेवटी थोडे चुकीचं वागू लागले। देव म्हणले अरे काढून घ्यावं लागतं 1,000। पुन्हा द्वापार युगातल्या लोकांसाठी 1 कमी केला। किती वर्ष राहिलं? 1,000। पुन्हा द्वापार युगाच्या सरते शेवटी हे कौरव पांडव कशी वागू लागले? भांडण करू लागले। कशासाठी? पैशासाठी। कशासाठी? पैशासाठी। करू जा केले तर केले, वाटणे काही चुकीच्या नाही।
बाया माणसाला मध्ये घेतलं ना, त्या भांडणामध्ये कोणाला मध्ये ओढलं, बाया माणसाला अपमानित केलं. तिला आपल्या घरची आबरू सुद्धा कळायला गेली ना, इतके अंधाधुंद झालते. शेवटी द्रौपदी सारख्याच्या सुद्धा त्यांनी बाबतीमध्ये विचार केला नाही, चुकीचं पाऊल उचललं. देव म्हणले तुम्ही लायकीचे राहिले नाही, पुन्हा 1-0. आता 100 वर्ष. किती वर्ष आयुष्य? 100. आता जर नीट वागले तर बरं आहे गड्या. पुन्हा जर 1-0 झाला, किती? 10. बघा मग कसं करायचे. नशीब समजा त्या कचाट्यात आपण सापडलो नाही. कलियुगाचा शेवट तुम्हाला सांगतो, कलियुगाच्या शेवटची अशी स्थिती आहे, हरभऱ्याच्या झाडाखाली लग्न लागणार आहेत. माणसं केवढे टीच टीच एवढ्याले माणसं इतर टीच नाही, इथं असं एक जण मला महाराज होऊ द्यावं लहान, काय हरकत नाही. आता पुढची पुढची वरचीवर लहान व्हायली. बघा तुम्ही, अजून तुम्हाला आठवत असेल तुमचे जे पंजोबा होते त्याचा फोटो नाही आपल्याकडे. आजोबाचा फोटो आहे का? नाही. वडिलाचा फोटो आहे का? तुम्हाला तुमचे आजोबा कळतात का? कळत नसतात. कशा अप्पाडचे टिप्पाड माणसं होती. आता आपले कसे शरीर झाले, प्लास्टिक गोड्या आहेत, फायबर. पहिली राजदूत, HD, बुलेट पडली तरी उचलून बनवून लगेच चालायची, काहीच अडचण नाही. आता शाईन, फाईन, स्विन काय जे असते पडलं, आता गाडी पडली की टर्पल गोळा करायची. फायबर गोड्या. तशा या पुढच्या फायबर गोड्या आहेत. आपल्या पुढच्या पण कपड्यानं साजरे ते पुढचे लेकर नाही का काय कर ताकदीत गातात आपले बापजादे आहेत ते. मोठ्या महाराजानं लग्नाच्या अगोदरच्या वर्षी 1.25 क्विंटलचं पोत 3ऱ्या मजल्यावर नेऊन टाकलं होतं. आणि ते कसं धरून, असं आत्तर धरून असं वर नाही का, ते असं धरतात आपण, असं धरून शर्यत लागली. मोठ्या महाराजानं 1.25 क्विंटलचं पोत, आमचं घर गडीवर होतं, 3ऱ्या मजल्यावर स्वयंपाक घर होतं आमचं. तिथं आदर नेऊन ते तुरीचं का कशाचं पोत 1.25 क्विंटलचं नेऊन टाकलं. की मोठ्या महाराजाचे वडील देवरावजी मोरे पाटील म्हणले सोयरीक बघावं लागते. म्हणजे पहिल्या सोयरिकी ताकदीवर होत्या. आता जर 1.25 क्विंटलाचं पोत उचललं तरच लग्न होईल असा जर GR निघाला, 100च्या मठाव अजून पण इकडे मठ कोणचा आहे का? लिंबाळा, रामभरोशी मावणारच नाहीत लोक. काहून 1.25 क्विंटलचं पोत उचलते आपल्याला. ताकदी होता रे दादा आपल्या बापजाद्यामध्ये. आमच्या घरी एक घागर आहे पाण्याची, लोखंडी घागर. आता 3 माणसाला कशीच उचलत नाही, 3 माणसाला अशी घागर आहे. आणि ती घागर घेऊन महाराज घोड्यावर उरफाट बसत होते. कशी बसायची? आणि ती घोडं आमचं दुसऱ्या मजल्यावर जात होत. आणि त्या दुसऱ्या मजल्यावर घोडं फक्त तेनच न्यायचं, दुसरं कोण नेलं नाही. आणि तेही घोड्यावर घागर घेताना त्या लगामला हात लावायचा नाही, उलट बसायचं आणि घागर अशी ठेवायची. आणि पुन्हा उतरता वेळी एकदम उडी मारून घोड्यावर खाली उतरायचं, उडी मारून बसायचं. आता हे नवरदेव जर घोड्यावर बसविले ना, मयो म्हणत वाता आला. ते नवरदेव घोड्यावर बसलं ना, तुम्ही केव्हा लक्ष ठेवायचे त्याच्याकडे, त्याचे फोटो बघायचे त्या लग्नातले. आज चल 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 लोक नवरदेव नंबर 1 फोटो निघतात शेतक्या कुठल्या घोड्यावल्या. आणि उग नवरदेवा जवळ घोडा आणल्यावर जराच त्याला चिमटा घेतल्यावर करायचे. ते वरी अशी शिडी केली, मी पायालाच येतो. इतके माणसं जनावराला बिहायली. ते लोक काय होते, एका 2 घोड्यावर उभा राहून महाराज घोडी पळीत होते. कसे 2 घोड्या उभा राहायचे, घोडी पळवायची.
ताकदी होत्या, आता त्या ताकदी कमी झाल्या, प्लास्टिक आणि फायबर बॉड्या झाल्या. या काळामध्ये नंतर सरते शेवटी कलियुगाचा शास्त्राचा असा निर्वाळा आहे. तुम्हाला सुद्धा नवल वाटल 5व्या वर्षीच लग्न होणार आहे. वयाच्या 5 वर्षाची नार भ्रतार मागेन, 6 वर्षाची नार गर्भीन राहीन, बहीण भावा दोघांचा विवाह लागेल. महाराजांची भविष्यवाणी काय होणार आहे पुढे पुढे? 5व्या वर्षी लग्न, 6व्या वर्षी लेकरू, बहीण भावाचं लग्न लागणार आहे म्हणा. 18 पगड जाती एके ठिकाणी जेवतील, थोर थोर पर्वत उडून, झुंजार पर्वत उडून जातील, गावावर बसणार आहेत पर्वताचे पर्वत. थोर थोर वारा झुंजार सुटेल, कलियुगाचा शेवट आहे. आम्ही लटके न बोलू, वर्तमान खोटे. खोटं बोलणार नाहीत म्हणले नामदेव महाराजांनी, भविष्यवाणी. आणि अशा काळामध्ये कलियुगाच्या सरते शेवटी 10च वर्ष आयुष्य राहणार आहे. आता 100 वर्ष आयुष्य आहे. आता या 100 वर्षातले आपले 50 वर्ष कशात चालले? मानव देह मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. 100 वर्षातले 50 वर्ष रात्र, 50 वर्ष दिवस म्हणजे झोपीत किती चालेल? 50 राहिले किती आपल्या वाट्याला? 50. त्याच्यातले 10-15 वर्ष कशात जाते? बालपणात. आणि एकदा बालपणाच्या पुढे सरकले 15-16 वर्ष, 18 वर्ष झाले, आधार कार्ड आलं, फॉर्म भरायची. मग त्या धुंदीत काय करते राजा? तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी, सदा मुसमुसी धुळी जैसा. मी प्रमाण म्हणत असताना मला एकट्याला म्हणू द्या, तुमचा स्वर लागणार नाही. तुम्ही प्रमाण म्हणत जा, माझ्या संग बन जाऊ नका. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी. एकदा नवयुवक माणूस झाला, कोणाला मानते का मला सांगा बरं? 30-40 वर्ष माग फिरून बघ ना, चल की रे पारावर. कसला पार म्हणला? इकडं कोण यायले राजा? चल की रे वारीला, वारीन फिरी म्हणला. अरे अभिषेक कर की रे, अभिषेक आणि फिभिषेक म्हणला. पंगत फिंगत करा, पंगत आणि फिंगत म्हणला. महाराज आहे, महाराज फिरच बायकून फिकूच म्हणत नाही, फक्त बाकी चट्ट बनला होता. बाकी पुरे काय भजने भजने. तू ह्याला काय म्हणतेस रे? ह्याला सोपा शब्द सांगितला. लाईट स्पीकर, फाय स्पीकर, मंडपन फिडप, कीर्तन आणि कीर्तन. फक्त बायकोन फायकूच म्हणत नाही, बाकी चट्टभर शब्द घालते. कशाला महाराज फिरायचे? 20-25-30 वर्ष इकडे येत नाही. एकदा का मग थकती पराई झाली, एकदा सगळं अवसान निघून गेलं की मग म्हणते महाराज तुमच्या दिंडीत यावं. काय झाला? आम्हाला त्रास द्याला महाराज, मग पडशे आणून द्या की. हो, आता तेच काम करतो आम्ही. महाराज आपले पाल कुठे? हो, आम्हाला काय ठाऊ. महाराज चपाती जमत नाही, मग भाकर हे काय? तुरीचं वरण जमन होती, हे काय ऍसिडिटी आहे, मुगाचं आहे का? जावा हेच का तू? जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. तब तू आपले स्वैत पाहे
तीर्थयात्रे जाय चुकू नको. ताकद आहे तोपर्यंत इकडे येतच नाही तो माणूस. ताकद निघून गेली, रिटायरचं वय झालं, महाराज जेव्हा का दिंडीत. ते आमचं काय असते, दिंडी असती लांब, वाहन उभा राहते रोडला आणि पाऊस पडतोय, ते पाय निष्ठते तेवढे महाराज पडशी कोणाला तर तिथून नेऊन टाकायला. किती वाजता माहिती का? 3:30 सकाळी. आता याची पडशी 3:30 कोण नेऊन टाका. आता का याची पडशी सांभाळायला मनुष्य लावूये आणि तितक्यातून याचा कारभार जाते पोराकडे. आणि मग याला लागतात दिंडीमध्ये 1,500 रुपये खर्चायला. याला त्याचं पोरग 1100 देते. किती 1100, त्याच्यातले 200 तर बिड्याच्या कट्ट्यालाच घातले ते. राहतेत 900, त्याच्यातले 100-200 रुपये तिकटालाच घेतलेत. मग ते 1,000 रुपये जे असते जेवायचं खावायचं राहायचं भाडं त्या धर्मशाळेचं याचं. महाराज म्हणते 500 घ्या ना, लय पैसे आले. अरे तुमच्यातली ताकद निघून गेली ना, अवसर निघून गेल्यावर कुठं परमार्थ होते का? परमार्थ नव्हे, लेकराच्या गोष्टी आयुष्याची ताकद संपल्यावर काय? आयुष्या शेवटी इहतैसा. आणि म्हणून साधना करण्यासाठी शक्ती लागती. ती शक्ती जर क्षीण झाली तर परमार्थात काय होणार आहे? आणि अशी शक्तीहीन माणसं आज परमार्थाकडे यायलेत. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे अशा लोकांना अवघड साधना कशी जमल? माणसाची मानसिकता कशी झाली माहितीये का? माणसाला सोप्यात पडा वाटायला. अवघड कसं पडा? सोपं. एका माणसाला तब्येत बिघडली, त्याला लयच त्रास व्हायला, काय औषध पाहिजे, जाईल मग ते ह्याला डोरीला, इतका आनंद द्यावा मला. बरं तरी लोक म्हणले जाऊ देवा, दुखायला कोणी मदत करते. औषध आणून दिलं तर आपण म्हणलं औषधच घ्यावं वाटत का? लयच कडू डोकं म्हणलं. म्हणजे याचं म्हणणं औषध मला इथं पाहिजे. ते कसं पाहिजे? फुकट. पुन्हा कसं पाहिजे? गोड. आणि पुन्हा माझं दुखणं नीट झालं पाहिजे. देखे रोगा ते जिनावे, औषध तरी द्यावे, परिते अतिरुच्च व्हावे, मधुर जयसे. इतक्या सोप्या मानसिकतेतल्या लोकांना अवघड साधना जमणार आहे का? नाही ना. अशा लोकांसाठी साधना काढली की बाबा बाकी काही करत नसू नका तुम्ही. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. सोपं सर्वांना पाहिजे, सोपं. विठाला विठाला. फुलाची तुम्ही अशी अशी या इकडं अलीकडे, म्हणजे ते महाग जे 10-5 माणसं आणि आमच्या CCTV कॅमेरेमध्ये नीट राहते तशा टेन्शन कवाय बघू शकते म्हणले ते महाराज. कसं जमन तमोखाला कवा सुटे तरी म्हणले लय पोटात न्यारच वाले, सोडीतच नाही. आता साधनेवर जर आपल्या बोलण्याचा विषय सुरू आहे की साधना पाहिजे तरच साध्य सापडते, नाही तर सापडत नाही. साधनच नसलं जातं कसं तुम्ही? मग आता या कलियुगातल्या लोकांना अवघड साधना जमणार नाही. आता जर तुम्हाला बोर्डीतल्या लोकांना म्हणलं चला बाबा 8 महिने प्रदक्षिणला यायचे का, नर्मदा परिक्रमा यायचे, खर्च करतो ना. किती महिने म्हणजे हे कसं? बाकीचे 2-4 त्याचे दोस्त हात दाखवलेत, पण त्या बोना म्हणाय पाहिजे चला संघ सगळेच चला. मीन लग्नाची दिसायली आधी परवानगी घेऊन या असेल तर जाऊ देत का बघू. त्या वारीला जाऊ देणार बाया महिनाभर का महिनाभर भजने सुद्धा म्हणाले महाराज पंढरपुरातच येतो आता. मग का आमची येऊ दे आर कशाचा आले राजा, परमार्थ करायला इतकं सोपं आहे का? पंढरपूरला निघाली माणसं परत वापस आली. एक बाई पंढरपूरला निघाली होती, लय लांब होती बरं तिकडे, नाही तर उभं कोणी मनावर घेतात. माग माग फिरू लागली.
आवाज चालली पंढरपुरा, येशी पासून आली घरातून मन निघणं का तितकं सोपं आहे का तुमच्या म्हणणं? घरातून निघणं इतकं सोपं आहे का? माग खेचलं जाते माणूस. कीर्तनाला निघालेला संध्याकाळी माणूस कीर्तनाला 8 दिवसच सप्ताह राहते, पुन्हा सप्ताही नाही. कीर्तनाला निघालेला माणूस पायात बूट घालायला माणसं म्हणले होय उद्या गेल्यावर जमायचं. लय कीर्तन नंबर 1 आहे म्हणली. माय आपल्या मोबाईलवर घरीच ऐका किंवा काय आलंच नाही कीर्तनाला. काय याच होतो म्हणला महाराज. माणसं म्हणले की जाऊ द्या ना ते कीर्तनाला फिरतात. आलोच नाही म्हणलं. प्रपंच माग वळतय. माय प्रपंच काय करते? माग खेचते. परमार्थाकडे धजू देत नाही, येऊच देत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत अवघड साधना या समाजाला जमणार नाही. त्यांना सोपं पाहिजे. प्रपंचही झाला पाहिजे, परमार्थही झाला पाहिजे. कामात काम झालं तरच ही माणसं इथं धजत नाही तर धजतच नाही. मग अशा माणसाने कोणती साधना करावी? अभंगाच्या दुसऱ्या चरणात हरिनामाचा खिचडी आला, प्रेमी मोहिला साधन. सोपं साधन आहे हो. फक्त हरिनाम घ्यायचे. साधना ही नामस्मरण साधना. या साधनेची ताकद सांगतो तुम्हाला. देवापर्यंत घेऊन जाते. चिंतने तद्रूपता. देवाचं नामस्मरण जरी केलं माणसं देवापर्यंत जातात. इतकी ताकद या भजनामध्ये. कारण या नामस्मरणाचं किमयाच अशी आहे. नामाची या सहस्त्रवरी नावा इया अवधारी सज्जोनिया संसारे तारू झालो. ज्ञानेश्वर महाराजांनी या साधनेचा कळस सांगितला. हो म्हणजे कळसाचीच आहे. नामस्मरणाच्या साधनेचे कळसाचीच आहे. नामस्मरण जीवनामध्ये जर आपण धारण केलं ना दुसरं काहीच करायची गरज नाही. काहीच करायची गरज नाही. फक्त एकच आट आहे. हे नामस्मरण देवापर्यंत नेते की मोहना माणसाला देव करते. ती घेत असताना कशाकडे काय जपावं लागते? प्रेमे मोहिला साधने. तसं तर देवाचं नाव आपल्या कोणाला तोंडाला यायला त्याला काय अर्थ आहे? नाम तो सब कुछ कहते हैं, ठग ठाकुर और चोर, लेकिन जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम को चोर. चोट्टी देवाचं नाव घ्यायला पोटासाठी त्याला काय अर्थ आहे? पोटासाठी भजन करणं वेगळं, देवासाठी भजन करणं वेगळं. देवासाठी भजन ज्या दिवशी माणूस करील ना संसाराचं प्रेम कमी होते आणि कोणाविषयी प्रेम निर्माण होते? देवाविषयी प्रेम निर्माण होते. आता सध्या आपल्याला कोणाविषयी प्रेम आहे? संसाराविषयीच. आमच्यावर घेतो म्हणजे तुम्हाला कायला टाका लागू द्यावं? तुम्ही सगळे महात्मेच आहेत. आमच्या गाड्या कीर्तनला जितक्या वेगाने जाते तितक्या जास्त वेगाने वापस जातात. आमच्यावर घेतल्या कसं बरं वाटेल गुदगुल्यावर आहे तुम्हाला. तुम्ही सगळे साधू संतच आहेत किंवा कारण तुम्हाला आवडच नाही किंवा संसाराची नाही. तुम्हाला आता 3 तास कीर्तन झाले तरी तुम्हाला काही वाटणार नाही. कारण कसं आवड आहे ना. मला आमच्यावर घेतले बरं वाटते. अरे ढोरायला सुद्धा संसार बरा वाटते. आपण तर माणसं आहे. खरं सांगा बैलगाडी कोणाच्या येते? याच्यापैकी बैलगाडी कोणाच्या येत आहे? बैलगाडी कोण नुसती आहे का तात्या? मला सांगा बैलगाडी शेताकडे जात असताना जितक्या वेळात जाते तितक्या वेळात घरी येते का त्याच्यापेक्षा कमी वेळात येते? तुम्ही संध्याकाळी का नाही सांच्यापारी उग दिवस माळू द्या. दिवस माळू द्या सोडा नुसतं जू उचला म्हणूनच त्या जुवाच्या खाली मान शेवट जो ते लावली तुम्ही कासरा माग फेकला ना
बैल म्हणते पहाटे आता तुला आम्ही येऊ देत, तो उशीर केलाच नाही आता पाठ. सकाळीच येऊन जातो आता, आम्हीच जातो. काय बैल गाडी वाढवला बसू देत नाही. काय म्हणलं गाडी वाढवला काय करावं. तू ऐक ऐक, तुला ऐकायला म्हणले आहे कायच ऐकत येत. वाणीरावाने शेपटी बैल वरी करते. जरा 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 ते बैल आता आवरायलेत बैल. निघाले घराकडे. जनावराला ओढ आहे रे संसाराची दादा आहे हो. त्याला आल्या आल्या काही तर शालन शिरपळण, त्याला काय गुळ आहे होय काहीच नाही, पण गोठ्याची आवड आहे जनावराला. संसार आपल्याला आकर्षित करतय, साधना आपल्याला देवाच्या ध्येयापर्यंत द्वारापर्यंत नेऊन ठेवते. पण भानगड अशी आपली साधनेवर तेवढी प्रीती नाही. कोणावर प्रीती आहे? कोणावर प्रीती आहे? संसारावर प्रीती आहे. किती संसारावर प्रेम आहे. कीर्तनात बसलं तरी आपल्याला संसार आठवते. आता बऱ्याच लोकांचे मन गेले बघा रानाकडे, गेले गेले म्हणलं तर काय, बैल तर बांधलेत बाबा, एक वाजायला कडवा तर टाकला नाही ढोराया, ढोरोपाशी गेले ढोरायकडे. मानवाला संसार आकर्षित करते. नामस्मरण परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचवणारं साधन आहे, पण याला लागणारं जे पेट्रोल आहे ते कोणचं आहे? फक्त प्रेम. प्रेमाविना भजन नाकावीन मोती अर्थावीन पोथी वाचून काय हरिमुखे गाता हरपणी चिंता. फक्त आपल्या भजनामध्ये एकच आवश्यकता आहे. कशाची आवश्यकता आहे? प्रेमे मोहिला साधने. काला खायचंय का? हो. साधना करायची का? हो. प्रेम पाहिजे. बिना प्रेमाचं परमार्थामध्ये काहीच मिळत नाही. विठाला विठाला. परमात्मा तुमच्याकडून अपेक्षा काहीच करत नाही. अंतरिक्षी घेतो गोडी पाये जोडी भावाची. शुद्ध भावना जर तुमच्यात स्नेह निर्माण झालं, प्रेम निर्माण झालं, प्रेमयुक्त केलेल्या परमार्थाच्या काही पावते येत असतात. त्या पावते जर कोणाला आला असेल तर जपून ठेवा. बघा तुमच्या जवळ आली असेल तर मी त्याच्या पावतेचे नावं सांगतो. ज्या दिवशी प्रेमयुक्त अंतःकरणानं भजन सुरू झालं का नाही, पहिला दाखला मिळते, धड भरून येते. पहिला दाखला काय होते? भजन सुरू झालं की काय भरून येते? हृदय भरून येते. दुसरा दाखला डोळे भरून येतात. प्रेम दाटे नयने नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. कंठ दाटून येते, अगोदर धड भरून येते,
पुन्हा कंठ दाटून येते आणि पुन्हा डोळे भरतात. मोठ पण हाणलेली, मोठ हाणलेली आहे का तात्या तुम्ही? मोठ हाणली का? मोठ पण हाणली का तुम्ही? दादा मोठ हाणली का? मोठ एकदा का पाण्याजवळ गेली की ती भरण्यासाठी ती दुरी ओढावं लागते. काय म्हणावं त्याला? सौंदड. सौंदड असं ओढलं की ती अशी कानोडी होती. झाली की हळू डबकन भरली एकदा. मग ते वरून एकदा ती बैल धावच की धावेवर हळून मोठ भरून येते. त्या वरी आलं त्याला काय म्हणते तिथं? थारुळ. त्या थारुळ्याजवळ मोठ येऊन थांबली की पुन्हा कोणतं वाढायचं? सौंदर्य. पुन्हा सौंदर्य सोडायचं. पुन्हा सौंदर्य वडलं. बडा कशात ओढलं उंडवती? थारुळ्यामध्ये. तसं का नाही, जन खराच मनातून परमार्थ केला का नाही, असं मोठ भरून आल्यासारखं आतून पाणी येते. कुठे येते? इथे येते. इथून पुन्हा इथे येते. असं करते माणूस. लय प्रेम निर्माण झालं, लय रडू लागलं, असं करते. गिळते पाणी येते, पुन्हा इथे येते. डोळ्यात पाणी खेळते, पण ते पापणे लव देत नाही. पापणी लवली पाणी इकडून येते. इकडून पाणी आलं की ते दुःखाचे अश्रू येत. पाठीमागून या कोरवाट गालावर पाणी आलं की ते आनंदाचे अश्रू. ते गालावर पाणी आलं की थंडगार लागते. कोणाकोणाच्या गालावर तसं थंडगार पाणी आलं होतं. पुरुष मंडळी हातोडी करावं. ज्या दिवशी तसं थंडगार पाणी येईल का नाही, मला आहेत ना दादा, आहेत. ज्या दिवशी थंडगार पाणी गालावर येईल की नाही, त्या दिवशी समजायचं आपलं ऍडमिशन झालं. ऍडमिशन आता जे आपण आहेत ना, घरी बसूनच परीक्षा द्यायला होत. ते असते ना टीशी कुठं तर ठेवायची काय? नाही कोरोनाचा टीशी टाकायची. मुक्त ऑनलाईन नाही, मुक्त विद्यापीठ. तसे आपले चालू आहेत परमार्थ. आपल्याला परमार्थ म्हणजे असा झालाय, आम्हाला नियम हे तर करावं लागतील. तुम्हाला सप्ताह दरवर्षीचा आहे चालू ठेवावं लागते. शेजारच्या गावाला व्हायलाय, आपल्याला हे करावं लागते. हेतू काय आपला? नुकती खायची? हेतू तितकाच आहे. केवळ खाण्यामुळे आपल्या जीवनाचं ध्येय आहे आपल्याला देवापर्यंत जायचे. आणि देवापर्यंत जायचं असेल तर त्या देवाविषयी आत्मीयता निर्माण व्हावं लागेल, प्रेम निर्माण व्हावं लागेल, भावना प्रगट व्हावी लागेल, तरच मध्ये ऍडमिशन आहे. तर पासच मिळत नाही मध्ये जायची. पासच मिळत नाही. आणि ती पास मिळवण्यासाठी मनातून देवावर प्रेम करावं लागते. आपलं सध्या मनातून प्रेम आहे कुठं? संसारावर. जोपर्यंत आपल्याला देवाविषयी प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्या परमार्थात काहीही हाताला लागत नाही. आणि म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना नामस्मरणाचं महत्व सांगत असताना ती साधना कशी करावी याचं मार्गदर्शन सांगितलंय. कशी करावी? प्रेमे मोहिला साधने. देवाविषयी प्रेम निर्माण झाल्याशिवाय देवाविषयी आपलेपणा कसा निर्माण होईल? आपल्या देवाविषयी प्रेमच नाही, संसाराविषयी प्रेम. देव करणाऱ्याला देवाविषयी प्रेम नाही तर आपण तर निवळ लांबलेच आहेत. मला बघत बघत 22 वर्ष झाली. बघत बघत गालावर अजूनही पाणी आलं नाही. हेच चाललंय, पळा पळा पळा. ते करायचे गाव पळा पळा आवरा. तिथं जाच नुसत्या पळापळ्या आमच्या सारू येतात आणि तुमच्या बी आवरा आवऱ्या चालू आहेत. आवरा आवरा आवरा, पळा पळा. मिळवायचे काय आपल्याला? विनाकारण बेजार का व्हायलोत आपण? आपल्या जीवनाचं या परमार्थाचं मुख्य ध्येय काय? निवळ खानन पडणं नाहीये. आपल्या जीवनामध्ये आपल्याला देव मिळवायचा आहे. कैमेव धार पावे
गेलोत मारुतीरायाच्या पुढे, मारुतीराय माझा उद्धार होईल का नाही? आपली तळमळच कसं करताय बघा. आता फॅशनच वरचीवर निघणार आहे. आता वरचीवर फॅशन निघणार आहे. सप्ताह सुखानं कवाच पार पडणार नाही आता इथून पुढे. कारण प्रत्येक मनुष्यानं झाले आता. पहिले गाव एखाद्या माणसासंग चालायचं, एका माणसाचा मागं चालायचं, ती मनुष्य कारभार करायचा, लोक सुखानं ऐकायचे घरला जायचे. आता प्रत्येक माणूस म्हणाले कोणी झाली तरी तारखी बैठक झाली का? बैठक झाली सत्याची का? नाही झाली. नशिबवान आहेत. सप्त्याची बैठकच ते ग्रामपंचायतची बैठक असते त्याला ग्रामसभा नंबर 1 सुखानं पार पाडते कोणत्या गावाची, हो म्हणा. तसं इथून पुढे होणार. एक जण म्हणणार हे कीर्तनकार नंबर 1 आहे, खासच विनोद करतोय. दुसरा म्हणणार नंबर 1 ते का नाही, त्याला व्याख्या नसते तुला भारी. तिसरा म्हणणार नाही काय आवाज आहे, अरे बाप तुम्ही बघा तर. ही इथून पुढे ग्रामसभेचे काय, ग्रामसभा जसं विस्कळीत होणार तसे आमच्या सत्तेच्या हीच करणार. एक जण म्हणणार मग गेल चाली होते की त्याचं काल्यास काय रोज तेच काय सांगायचं तिथे दुसरी काय. बदला बदली चालणार, सप्ते बदलणार, 2-2, 3-3 सप्ते होणार. का? पहिल्या कारभाऱ्याला नाही विचारल्या लगेच ती तयारी करणार, मग आमचा होऊ द्या. एक जण म्हणणार मग आमच्या इकडेच आम्हाला करायचं आहे. एक जण म्हणणार आमची भजनी आणायची. आमच्या जातीचा कीर्तनकार खाऊन घेतलाय नेऊन एका गावामध्ये, मलाच कट केलं. म्हणजे तुम्ही तुमचेच उघडायला आमच्या मनात केव्हा चाललं नाही असं आमचं. तुमच्या कसं आलं हेच समजेल ना मला. न म्हणलं तुमच्या गावात घरी बसल्यानंतर इतकं नीच पातळी आता इथून पुढे गाठणार आहे. आता अशा वेळेला तुम्हाला फक्त एकच तारू शकते गड्या, फक्त देवावर मनातून प्रेम करा. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. एकाच जागेवर बसवता झाडाच्या खाला सावलीत मस्त भजन करायचं. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवड. कीर्तन भजनाला आलेल्या माणसाला साधना होईलच आणि मनामध्ये देवाविषयी अंतःकरणातून प्रेम निर्माण होईल. असे कीर्तनच बनवणार इथून पुढे. जे माल विकते तेच दुकानदार ठेवतोय की कोणता माल ठेवतोय? जे विकतय तेच माल ठेवणार. तसं पुढे आमच्यासारखे सुद्धा इथून पुढे जसं वारं आलं तसं उधळणार. ज्याला काही मर्यादा नाही त्याच तर काही विशेष सोडून द्या. ती अभंगच घेते का नाही इथून पुढे कीर्तनाला. आमच्यासारखी जे बांधलेले सुद्धा माणसं आपला ताबा सुटून वागणार. अशा वेळेला तुम्हाला तुमच्या सगळ्या साधनेतून तुम्हाला देव मिळेलच असं काही सांगता येत नाही. तुम्ही एकच करी जागड्या संसारिक माणसं झाडाखाली बसत जा आणि निवांत प्रेमयुक्त अंतःकरण डोळे लावून देवाची मूर्ती आठवत जा आणि तिथं तुम्हाला भजन करा. तिथं तुम्हाला काला मिळेल. येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडिये सरणे माया जा. मग अशी पूर्वी देऊ लागला विसरून गेला तुम्ही. मै नाही भूल गया. शरीराची या गावा आलिया, शरीराच्या गावा ज्या लागे आले ती पांडवा तो कार्यार्थ आगवा. म्हणजे माणसं त्यांच्या लक्षात येणार की आपण कशाला आलो. कीर्तन आले सुद्धा माणसं जाता वेळ म्हणणार लंबरेचे कीर्तन झालं आपलं तर पोट दुखलं बाबा म्हणलं. म्हणजे त्याच्या जीवनाचा हेतू काय इथे यायचा, काय होण्यासाठी इथे यायला आपण. इथं मनोरंजन आहे काय. हास्यरस कीर्तनात यायलाच पाहिजे, हसायलाच पाहिजे कीर्तनात. पण बार 2 घंटे बी का खत नाही करा ना. हास्यरस बी आला पाहिजे. पण त्या कीर्तनकारांना जाता एकदा तरी लोकांच्या डोळ्यात पाणी आणायला पाहिजे. पण ते पाणी इतर कशाविषयी येतं कामा नाही, देवाविषयी झालं पाहिजे. कोणाविषयी आलं पाहिजे? देवाविषयीच पाणी आलं पाहिजे. या लोकांना वाटलं पाहिजे नाही गड्या खरंच आपलं आतापर्यंत गेलेलं आयुष्य काय गेलं
व्यर्थ गेलं. इथून पुढे मात्र मी सावध होईल आणि मी मनातून देवाची भक्ती करील, प्रेमयुक्त अंतकरणानं भक्ती करील. आणि अशी ज्या दिवशी प्रेमयुक्त अंतकरणानं आपली भक्ती सुरू होईल करा जेव्हा, त्या दिवशी आपले धड भरून येईल. तरी धड जोडून वहिला निघ, या भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे निश्चित चुकून. ज्ञानोबाराय म्हणले तुम्ही माझ्या स्थानाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत, माझ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाहीत. पण भक्तीमध्ये कशाची गरज आहे? ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. आपण परमार्थिक माणसं स्वतःला म्हणून जरी घेतो असलो ना, बिना प्रेमाचा परमार्थ अहंकाराकडे वाटचाल करते. कोणीकडे येते? मला फारच नंबर 1 कीर्तन जमते म्हणले गटा येत, मला 1 नंबर 1 चाल जमती म्हणले की गर्व येत. नवल अहंकाराची गोठी विशेष पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी. बिना प्रेमाचा परमार्थ तिथपर्यंत जातच नाही, अलीकडेच अडकते गतिरोधकात. आणि म्हणून आज या अभंगामध्ये महाराजांनी नामस्मरणाचं महत्व सांगताना सांगितलं. ते नामस्मरण घ्यायचंय कसं? काला एका पदार्थाचं होतो का 2 पदार्थाचं होतो? काला एकापेक्षा अनेक पदार्थाचा होतो. तसं केवळ कोरडं नामस्मरण कसं घेऊन जमल? त्याच्यामध्ये ओलावा निर्माण होण्यासाठी काय मिसळावं लागेल? नामस्मरण म्हणजे मुरमुरे समजा, आणि प्रेम म्हणजे दही समजा. दही पातळ आहे का मुरमुरी पातळ आहे? कोरडे राहतात. कोरडे कसे गिळते? काला केला ह्याचा ज्वारीच्या भाकरीच्या, मोठ्या ज्वारीच्या गाडग तापिलेलं दुधाचं राहावं, भाकरी सारखी साई येते त्याच्यावर, भाकरी सारखी. आणि मग टाकली की मग त्याच म्हणजे थोडे कोरड झाले की माणूस होते दूध टाका बाबा गिळलं ना कोरड झाले. काला कोरडा गिळत नाही, नामस्मरण कसं कोरडे गिळेल? मग त्याच्यामध्ये काय मिश्रिता? प्रेमे मोहिला साधने. बिना प्रेमानं केलेला परमार्थ लेच दृष्टांत नाथ महाराजांना दिलाय. पण घेऊ का नाही? रांडवेने जेवी शृंगार पैकेला, प्रेमावीन झाला ज्ञानी तैसा, हरी मोखी गाता हरपली चिंता. दृष्टांत सांगू का? समजला काय सांगणे बंद इतकं लगे समजलं ना तुम्हाला? जिला नवराच नाही बस झालं नव्हतं. काय अर्थ आहे त्या शृंगाराला? त्या शृंगाराला काय अर्थ आहे? तसं आपण परमार्थ करायला मृत दैसा शृंगारीला जायचं का तिकडे? मृत दैसा शृंगारी पण तिकडे जायचंय का? मग मृत दैसा शृंगारी, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी गाढव तीर्थी नहानेला, कडू दुधिया मागीला दैसा, कडू दुधिया मागीला गुळ जैसा. आता हे कीर्तन अर्धा घंटा वाढली बघ. आधीच बोर्डच्या लोकांचे मला भेव वाटलेलो फोन आली हो मला. मी म्हणलो काय म्हणलं झालं? आधीच बोर्डचे लोक भेव वाटतो. चळचळ कापू लागलो म्हणतो येऊ दे तितकं नाही गावात नाही ना शिवाजीराव. तसं काय तरी मी लय पळापळी करून आलो बरं का शिवाजीराव. तुम्हाला मी 12:30 म्हणलो होतो बरं का. मी कितीला आलो? 12ला.
म्हणजे पळून चालू आहे की नाही, लय पळापळी करणार. काय चुकून कळशारोहण सोहळ्यामुळे मला नांदापूरचे कळस असल्यामुळे मी नांदापूर दिलं. आमची ज्यावेळेस शपथविधी होती का नाही गादीवरची, त्यावेळेस दोन गोष्टी आम्हाला सांगितलेल्या असतात. मूर्ती स्थापना आणि कळस म्हणले की नाही म्हणायचं नाही. काय असतात सांगितलेले? काय म्हणले? मूर्ती स्थापना आणि कळस म्हणलं की आपल्या नियम त्या गावात जरी याच्या अगोदर घेतलेला नसता, याच्या नंतर बी नाही घेतला तरी त्याच्यावर रुसायचं. पण ह्या स्थापनेला हजर म्हणून ते नांदापूर दिलं नो. बोर्डीवाले म्हणले बरोबर नाही हे. मी म्हणलं झाली बुवा, आता काय करू? झाली म्हणल्यावर काय राहते का? ते नांदापूरवाले म्हणले महाराज आमच्यामुळे तुम्हाला त्रास, बोर्डीच्या लोकांनी काय करू नये, मला इतकं पाहिजे. उशीरच झालाय तुम्हाला, मान्य आहे. पण जरी पुढच्या वर्षी नांदापूर असेल, त्यांनी हट्ट जरी केला तर मी आधी बोर्डी करी. आधी काय करी? बोर्डी. कारण तुम्हाला वेळा आपण पत्रिकेला का 11 ते 1 दिलं, 10 ते 12 दिलं. तर कुंडलिकराव कोण आहे तो फोन लावला होता मला जवळ 11 ते 1 होता तुमचा, आम्हाला 10 ते 12 ठेवा. बरं 10 ते 12 ते सोपं आहे. मग मी नांदापूर मग करू. बरं 9 ते 11 ठेवा. नाही तुम्ही 9 ते 11 म्हणलं तर एकदा कुंडलिकराव तुमचंच हो देऊ. 9 ते 11 हो, बघू तुमचे स्वयंपाक होते का, पाहुणे येतात का. लई सांगू नका तुम्ही, पाहुणे इतक्या लवकर येऊ शकत. मी एखादं कीर्तन सोडून देईन. काय करेन? कीर्तन सोडून देईन. 11ला विठ्ठल घेईन, मग ते नागनवाले येऊ, कसरवाले येऊ, मला घेणं देणं नाही. आहो बाबा तर पहाटे 4 ते 6 करतात. त्यांची कशी बरोबर येईल आपल्याला? 4 ते 6 कीर्तन होते सगळे. पण आपण काय करायचं पुढच्या वर्षी आपण ठरवू. ओके, पोराल तर कीर्तन काय घेणं देणं तुम्हाला. आवडलं म्हणते बुका लागले आता. अंतःकरण जोपर्यंत स्नेह आपल्या हृदयात निर्माण होत नाही तोपर्यंत ही साधना परत होत नाही. रांडवेने जीवे शृंगारोपय केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. काय अर्थ आहे त्या शृंगाराला? बिना प्रेमाचा आम्ही किती जरी डेकोरेशन तुम्हाला दाखवलं ना, तुम्हाला जरी फसत नाही. बोर्डीवाल्याला देवाला नाही फसवत आम्हाला. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आता पुढचा एक शब्द वापरतो, देव झुकता है, झुकाने वाला चाहिए. हो म्हणा. माणसं देव झुकत आहे ते माय देवा संग बाई म्हणायचं मग देवाला झुकवत आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण झालंय की न झालंय लोकांना कळते. देवाचं नाम तर बघू, कोणाला कळते? लोक बी त्याच्यातले तज्ञ असतात. लोकांना कळते तुमची वरवर भक्ती आहे का, आदर आहे का, मधी मन अंतःकरणात गेली, लोकांनाच कळते. मग लोकांना जर कळत असेल तर देवाला का कळणार नाही. म्हणून आपल्याला परमार्थ तसा कोरडा करायचा नाही. कसा करायचा आहे? प्रेमे मोहिला हरिनामाचा जडी काला, प्रेमे मोहिला साधने. आणि एकदा का प्रेम आणि हरिनाम एकत्र झालं, एकदा दोन्ही गोष्टी या काल्याच्या एकत्र आल्या की मग चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. तुका म्हणे गोड लागे तव तव मागे रसना. अंतःकरणातून देवाविषयी प्रेम निर्माण झालं, नामस्मरण एकदा तोंडाला यायला लागलं की जिभेला आपोआपच गोडी लागते. लालचावले मन लागली शे गोडी आणि ते जिभेनं सोडी. मग रानाकडे मी माणूस निघू लागला तर चलू लागला. दोघं चलता चलता पावला पावलेला म्हणते रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. मग एखाद्या ठिकाणी माणूस जर बसला झाडाखाली तिथं बी मनातून म्हणते. प्रेम निर्माण झाले की देवाचं देवाविषयी भजन निर्माण होते. जोपर्यंत भजन मनातून निर्माण होणार नाही गड्या तोपर्यंत आपल्याला हाताला काही लागणार नाही. आणि त्याचंच नाव काल आहे. विठोबा काल्याच्या कीर्तनाचा प्रमुख विषय ठरलेला आहे चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी भगवान गोकुळात आनंदामध्ये नाहून निघालं. गोकुळीच्या सुखात
अंत पार नाही लिखा. हळूहळू हळूहळू उपळामध्ये देव रांगायला लागले. तळवे तळ हात टेकीत बैला फिरला खुली फिरी आल्यावरती कसं ते त्या बैलाला त्या ह्याच्यात घालावं लागतंय त्या इंजेक्शन देतो वळी तसं आम्ही कसा कोंडलाय बघा कटाळा इकडे नाचावी येईन काहीच येईन का कोंडलाय लबाड आहे हो 10 वर्ष झालं मला झुकवायला वारीला येतो आता काम म्हणून मी आधी असं मागून एखादी काठी असली तर अशी आडवी लावा म्हणजे हाला येऊन डोळणी श्रीकृष्ण रांगायला लागले. ते पाहू लागले. तळवे तळ हात टेकीत गुडघ्याने रांगत रंगणे रंगणात तोम्या देखील असे रांगता रांगता भगवंताने घरामध्ये त्रास द्यायला सुरुवात केला. त्यावेळी यशोदेनं देवाला उकळालाच बांधून टाकले. जुन्या काळातली जी उकळ होती साळी कांडायची, मिरच्या कुटायची उकळ जमिनीत पुरलेली असतात, साळी कांडायची असते तर महादेवाचं डमरू नसते का काय, डमरू का काय वाजवायचं असं एक आकार असते ना असं एक असते डमरू, तसे ते उकळ मोठाले होते धोंड्याची. देवाला बांधले कमरला, देवाला वडीतच नेलं होती. सर 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 2 झाडं होती ती जोड झाडाला बरोबर मध्ये नेऊन अडकून कडा ती दोन्ही झाडं मोडून टाकली. आणि ती दोन्ही झाडं म्हणजे विमल अर्जुन कुबेराची मुलं होती. त्या दोन्ही झाडाचा उद्धार म्हणजे कुबेराच्या मुलाचा उद्धार केला. विठाला विठाला भगवान शेवटी चालत असताना एके दिवशी थोडं पुढे गेल्यावर भगवंताला एक मातीचं ढेकूळ दिसलं. लहान लेकरं माती लयच पद्धतीनं खातात. हळू न बघत इकडं तिकडं कोणी बघत पटकून मातीचं ढेकूळ टाकणं. मी काहीच केलं नाही असं. श्रीकृष्ण बळीराम दादानं पाहिलं पळतच गेले जाऊन. भैया कृष्णाने माती खाल्ली म्हणले की यशोदा सब काठी घेऊनच आल्या. हाक मारली. कसं असते सायकलीहून पडलेला माणूस पडल्या कोण किती लागले हे बघत नाही. काय बघत कोण पाय तितक्यात एक पडत लागलं का रक्त सांडायले. तसं देवानं पाहिलं. पटकून यशोदा आली की कृष्णा म्हणजे माती खाली का नाही म्हण. तसं ते सायकलून पडलेलं नाही म्हणते का नाही. देव सहज म्हणले नाही नाही म्हणल्यावर बळीराम दादा म्हणू लागले आई गाई नाही खादली मी माती. बळीराम दादा म्हणजे तोंडात बघून तोंडात यशोदा काठी उगारली. आकर म्हणल्याबरोबर मारावया तिने उगारली काठी. भुवने त्या पोटी 14 रेखी 14 भुवनाचं पोटात दर्शन करून दिलं. हळूहळू देव पुढे चालायला लागले. बालमित्रासाठी टोपलं खाऊ घातलं. दर्शन दिलं गवळणीला दर्शन दिलं. गवळणीचं समाधान गोपाळांचं समाधान. गायी वळल्या. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शिदोऱ्या जमा केल्या शिदोरीचा काला गोपाळांना मिळाला. आपल्याला मिळणारे शांतता बाळगा. ज्ञानेश्वर